नीट पेपर फुटी प्रकरणात शुभम खैरनारला सीबीआयने अटक केली आहे। यानंतर नाशिक पोलिसांकडून शुभमचा ताबा घेत सीबीआयचं पथक मध्यरात्री मुंबईकडे रवाना झालंय। रात्री उशिरापर्यंत सीबीआयकडून जोरदार चौकशी करण्यात आली। पेपर फुटी रॅकेटमधील भूमिकेवर राष्ट्रीय तपास यंत्रणेचा फोकस आहे। तर नाशिक कनेक्शनमुळे तपासाला नवे धागेदोरे मिळालेत। स्थानिक तपासानंतर आता सीबीआयकडून देशव्यापी लिंकचा शोध सुरू आहे। शुभम खैरनारच्या चौकशीतून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, प्राजक्ता, नेट पेपर फुटी प्रकरणामध्ये शुभम खैरनार याला काल नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। नाशिक पोलिसांना राजस्थान पोलिसांकडनं अर्थात सीबीआयकडनं एक पत्र प्राप्त झालेलं होतं आणि त्या पत्राच्या अनुषंगानं विनंती करण्यात आलेली होती की शुभम खैरनार नावाचा इसम जो आहे त्याचा नेट पेपर फुटी प्रकरणी समावेश आहे, सहभाग आहे आणि आपण त्याला ताब्यात घ्यावं अशा प्रकारची विनंती जी आहे ती नाशिक पोलिसांना करण्यात आली होती। त्यानंतर नाशिक पोलिसांनी तब्बल 2-3 तास साधारणतः सकाळी 9 वाजेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतलं होतं। साधारणतः 12 वाजेच्या सुमारास काल दुपारी त्याचा ताबा जो आहे तो नाशिक पोलिसांनी घेतलेला होता आणि त्यानंतर तो नाशिक पोलिसांच्या ताब्यात होता। मात्र काल रात्री उशिरा या सगळ्या प्रकरणामध्ये सीबीआयचं पथक जे आहे ते नाशिकमध्ये दाखल झालं। सीबीआयच्या पथकानं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या खैरनारचा जो शुभम खैरनार नावाचा जो संशयित आहे त्याचा ताबा घेतलेला आहे। हा बीएमएसच्या शेवटच्या वर्षाला असल्याची माहिती कळतीये आणि त्यामुळे शुभम खैरनार याचा ताबा घेत असताना पोलिसांनी मोठ्या प्रमाणात काळजी जी आहे ती या सगळ्यामध्ये घेतली आणि त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून काल रात्री त्याला मुंबईच्या दिशेनं नेण्यात आलेलं आहे। नाशिक कनेक्शन मध्ये त्यांनी जो काही पेपर फोडलेला होता किंवा पेपर फुटीची जी लिंक होती त्याचा नाशिकशी संबंध असा होता की त्यांनी पुण्याच्या एका व्यक्तीकडनं हा पेपर जो आहे तो 10 लाख रुपयांना विकत घेतला होता आणि तो पेपर पुढे राजस्थानला 15 लाख रुपयांना विकल्याची माहिती पोलिसांना होती आणि त्या अनुषंगानं पोलिसांनी त्याचा ताबा घेतलेला होता आणि आता सीबीआय या प्रकरणामध्ये स्वतंत्र तपास करते। त्यामुळे त्या तपासातच आणखी काही धागेदोरे याचे मिळतात का याचा शोध जो आहे तो घेतला जाईल। ठीक आहे लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।